बरं मला सांगा काल आपण काय शिकलो थोडंसं रिवाइज करूया. आणि पहिले ते अफर्मेशन पैशाचं मध्ये. क्लिन्झिंग आपण केलं. कोणाला रिपीट हवं असेल तरी आपण आता करू शकतो शॉर्टमध्ये. ओके. अच्छा, अच्छा. हां, बोला. नाही, काल तुम्ही विचारलं ना, काल आपण काय शिकलो होतो, अफर्मेशन कशी द्यावी. अच्छा, हां, अफर्मेशन कसे द्यायचे ते आपण शिकलेलो आहोत काल. ओके. अन्न, पाणी, पेन, आपली एक्झामसाठी पेन असेल, एक्झाम हॉल असेल, पेन्सिल, येस, पैसे. रिलेशनशिप, पैसा, सगळ्या गोष्टींना, अगदी औषधांपासून सगळ्या गोष्टींना आपण चार्ज कसं करायचं रेकीचं. ओके. हॅलो. पैशाचं क्लिन्झिंग सगळ्यांना समजलं कशा पद्धतीनं करायचंय? मॅडम ते दाखवा ना एकदा काही पैशाचं कोणाला क्लिन्झिंग शंका आहे दाखवा का? ना. काही प्रॉब्लेम स्टार्ट करूयात. काय म्हटलात आशुतोष सर? पैशाची क्लिन्झिंग दाखवा ना एकदा पुन्हा. करूयात. मला एक सांगा, पहिले कोणाकडे मेंबर आहे का एखाद्या घरामध्ये, तर व्यवस्थित सगळ्यांना समजेल. कारण मी एकटीच आहे, माझ्याकडे आता सोबत कोणी नाहीये. ओके. आहे कोणाकडे लहान मूल किंवा आणखी एक मेंबर आहे का फॅमिलीमध्ये? मग तुम्ही आपण डेमो देऊयात. सगळ्यांनाच दिसेल ते आणि व्यवस्थित समजेल पण. श्रिया आहे मॅम. आहेत का? सारिका हा, ठीक. बोलते, श्रिया आहे. ओके, ओके. सारिका मॅडम. मग तुम्ही कॅमेरा असा सेट करा, त्याला समोर उभं करा. परवा जसं आपण केलं होतं मिठा आणि ऑरा क्लीन, तसा कॅमेरा असा हा सेट करा की सर्वांना दिसलं पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे. बाळा ते विनया मोरे. ओके, विनया मोरे. ठीक आहे. आणि थोडीशी कॅश घेऊन यायची आहे मॅम. आज माझा व्हिडिओ चालू झाला मॅडम. ओके. गुड कुसुमा गुड मॅम. गुड गुड. नमस्ते. काल आपण जे कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. मॅम काय केलं तुम्ही? नाही, काल मी जे माझ्या यूज केले मुलगा बाहेर असतो ना, मग त्याला सांगितलं, अरे बेटा म्हटलं असं होतं. तर मम्मी म्हणे व्हिडिओला क्लिक करायचं. म्हटलं केलं, ते नाही होत. मग मला त्याने स्क्रीन शेअर करायला लावलं आणि त्याप्रमाणे करत गेले मी. त्याने केलं. मग व्हेरी तिथे गुड. नॉट हे होतं ना, तो मी दाबला गेलेला होता. मग त्याने ओके, ऑल ओके. मध्ये हे कर, पण ते सेटिंगला जायला सांगितलं त्याने, तेव्हा ते अच्छा. झालं. काल पण असं सांगितले कॉंग्रॅच्युलेशन. मॅम. आपलं सेशन 5 दिवसाचं होतं. लास्ट हो, का होईना, पण मॅम सर्वांना झालं. दिसले. हो. तुम्ही चलो. कुठे राहतात सगळ्यांना मॅम? पुण्यामध्ये मला मॅडम. ऑफलाईन कोर्स पाहिजे होता. ऑनलाईन मला जरा थोडा त्रास होतो. ओके, ओके. नाही, ऑफलाईनचं आपण बघूयात मॅडम. आता तरी सगळे ऑनलाईनच कोर्सेस सुरू आहेत. ओके. ठीक आहे. आपण चालेल, चालेल. कॉलवरती बोलू. हो, ओके. हो. चला. सारिका मॅम, हा जे काल पैसे घेतले होते त्यातले नाही ना, वेगळे घ्यायचे ना? ते क्लिन्झिंगला घेतलेले ते घेऊ शकता ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. ओके. हा हा ठीक आहे. ओके. सगळ्यांना दिसतात का स्क्रीनवरती सारिका मॅम? भरती. आता काय करायचंय सारिका मॅम, तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल त्याला समोरासमोर उभे करा तुमच्या आणि सगळ्यांना तो दिसला पाहिजे व्हिडिओमध्ये. ओके. थोडंसं क्लोज घेतलं तरी चालेल. ठीक आहे. हां, हां. बस. ठीक आहे. आता काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल त्याच्या सहस्त्रार चक्रावरती त्या नोटा ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आपण काय करतोय, क्लिन्झिंग म्हणजेच इथं आपण परवा मिठाच्या पाण्याने ऑरा क्लीन केला. आपण ते नाही करत आहोत. निगेटिव्हिटी काढून नाही टाकत आहे. आपण इथे काय करतोय, पैशासंबंधी जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, निगेटिव्ह एनर्जी आहे, जे ब्लॉकेजेस आपल्या आयुष्यामध्ये पैशाच्या प्रवाहामध्ये जे ब्लॉकेजेस आलेले आहेत, अडथळे आहेत, तर ते सगळे आपण इथून क्लीन करून टाकतोय. ठीक आहे. पैशासंबंधीची निगेटिव्ह एनर्जी आपण काढून टाकतोय. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल त्याच्या सहस्रार चक्रावरती ठेवायचं. नंतर त्याच्या थर्ड आयला लावा ते. 1 मिनिटासाठी तसेच ठेवायचं. ओके. मी फक्त प्रोसिजर सांगते. आता फास्ट फास्ट करून घेऊयात कारण आपलं सेशन पण आहे पुढे. त्याच्यानंतर थ्रोट चक्रावरती ठेवायचे. ओके. त्याच्यानंतर त्याचं मूलाधार चक्र, नाभी, स्वादिष्ठान चक्राच्या खाली. ओके. जिथे आपलं माकड हाड असतं तिथे थोडं खाली. ओके. तिथे ठेवायचंय. 1-2 मिनिट तिथे लावायचंय मूलाधार चक्रावरती. आता काय करायचंय, पंख्याने आपण वारं कसं घालतो बघा, तसं असं करायचं डोक्यावरती. तू हात असे कर बेटा. हात असे कर. ओके. पूर्ण असे करायचे मॅडम. येस, दोन्ही बाजूनी, दोन्ही हातावरून. मॅडम आता त्याच्यानंतर ओके. दिसले. डबल हो डबल क्लिक हो करा हो हो. त्याच्यावर. दिसतंय, हा दिसतंय. झालं. हा ओके. हा चलो स्टार्ट करूया. आपलं सेशन पण पुन्हा पूर्ण व्हायचं आहे. ठीक आहे. डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे क्लिन्झिंग करायचंय. पंख्याने आपण वारं घालतो ना, तसं करायचं पायापर्यंत. हा येस. चेहऱ्यावरती, पोटावरती, पायावरती, सगळीकडे. आता काय करायचं, शेवटी त्याला पाय उचलायला लावा. पायाचे तळवेत ना त्याच्या खालूनही करायचे, पुढून. ओके. म्हणजे आपण पूर्ण ऑरामधून आपल्या पैशाची निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह एनर्जी, ब्लॉकेजेस, अडथळे सगळे आपण काढून टाकतो.
त्याच्यानंतर पुन्हा त्याला पाठमोरा करा. येस, पुन्हा सहस्रार चक्रावरती नोट लावायची, पाठीमागे थ्रोट चक्रावरती लावायचे, विशुद्धी चक्रावरती. त्याच्यानंतर मणक्याच्या इथे लावायचे, खाली मूलाधार चक्राला बॅक साइडनी. येस, त्याच्यानंतर पुन्हा पंख्याने त्याला वारं घालतो तसं पूर्ण डोक्यावरून पुढे जी आपण प्रोसिजर केली ना ती सेम करायची आहे. ठीक आहे, आता मूलाधार चक्राच्या इथे मी लावायला का सांगितलं, पुन्हा पाय उचलायचे, पाय उचल बाळा. येस, सगळ्या बाजूंनी आपण पैशाचं क्लिन्झिंग केलेलं आहे. ठीक आहे, आता त्या नोटा आहेत त्याच्या डोक्यावरून सोडून द्या. ओके, सोडून खाली द्या. असतो. हा खाली पडायचं. हा, वरून अशा ओके. पैशाचा पाऊस पडतो ना तशा त्या सोडून द्यायच्या. पैशाचं वर्णन केलं आपण. ओके, सोडलं. हो. येस. चलो, तर काय आहे, मूलाधार चक्रावरती का लावायला सांगितले माहितीये का? कारण ज्यांच्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रवाह कमी असतो तर त्या लोकांना पाठदुखी, मणका दुखणे असे प्रॉब्लेम्स येतात. ओके, सगळे प्रॉब्लेम आपले जे शारीरिक दुखणं असतं ते मानसिक जे आपले प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती आधारित असते. तुम्हाला मानसिक प्रॉब्लेम जे आहेत मग तुम्हाला तो शारीरिक आजार होणार. ठीक आहे, तर आजपासून पैशाचं क्लिन्झिंग रोज करायचं. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह कमी झालेला आहे, पैशाचं ब्लॉकेजेस आलेलं आहे, कोणाला तरी पैसे दिलेत आणि ती व्यक्ती रिटर्न देत नाहीये तुम्हाला, ठीक आहे, तर अशा वेळेला हे क्लिन्झिंग करायचं आहे. एक सेकंड, चॅटमध्ये बघूया. प्राजक्ता मॅम, म्हणजे त्या नोटा आता चार्ज झाल्या ना? मॅडम, चार्ज आपण काल अफर्मेशन देऊन केलेल्या, ह्या सुद्धा तुम्ही चार्ज झाल्या असं म्हणू शकता. पण इथे आपण इंटेन्शन काही दिलं नाही, ते फक्त ज्याला तुम्ही पैशाचं हिलिंग देताय, जो व्यक्ती आहे त्याच्यावरती तुम्ही करताय, त्या व्यक्तीनं फक्त व्हिज्युअलाइज करायचंय की त्याच्यावरती पैशाचा पाऊस पडतोय, त्याच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस निघून गेलेत आणि पैसा वेगवेगळ्या मार्गाने त्याच्या आयुष्यात येत आहे. ठीक आहे, हॅलो येस सर. मॅडम, चार्ज आणि क्लिन्झिंग मधला काय डिफरन्स आहे, फरक काय? चार्ज म्हणजे आपण काय काल करतो आपण माहितीये? चार्ज म्हणजे काय, तुम्ही तिथे अफर्मेशन द्यायच्या, त्याला ऍक्टिव्ह करायचं. ठीक आहे, त्याला एनर्जी द्यायची, चार्जिंग द्यायचं, त्याला आपलं रेकीचं हिलिंग द्यायचं, चार्ज करायचं विथ अफर्मेशन्स. आणि क्लिन्झिंग म्हणजे काय की फक्त निगेटिव्हिटी आपण घालवून टाकली त्याच्यातली. ओके, आपण मिठाने ऑरा जसा क्लीन केला की नाही, आपल्या शरीराचा ऑरा क्लीन केला, सेम तसंच पैशानी आपल्या ऑरामधल्या ज्या पैशाच्या निगेटिव्हिटी आहेत त्या आपण काढून टाकले, निगेटिव्ह एनर्जी, ब्लॉकेजेस. आणखी एक छोटासा प्रश्न आहे. आता एका मॅडमचे पण कमेंट वाचली की मला पण तेच विचारायचं होतं, क्लिन्झिंग आपण नेमकं आता त्या मुलाची केली का आपल्या स्वतःची केली? त्या मुलाची. त्या मुलाची केली सर, त्या मुलाची मुलाचं केली का? पैशाचं क्लिन्झिंग केलं. येस, पण काय आहे, आपलं स्वतःचंही आपण करू शकतोय, फक्त बॅक साईडनी वगैरे आपल्याला व्यवस्थित होणार नाही. एक हा, कोणतरी हा. member आपल्या घरातल्या व्यक्तीला आपलं क्लिन्झिंग करायला लावायचं, आपण त्याचं करायचं. गुड क्वेश्चन सर. आणि ओके, क्लिन्झिंगच्या आधी पण हे continue. करायचं का, रेकी कॉल घ्यायचा असतो का? आता नाही नाही आपण नाही, डायरेक्ट. नाही, ही टेक्निक आहे ना रेकेशी संबंधित नाहीये, हे फक्त आपण क्लिन्झिंग केलेलं आहे. ही टेक्निक मी तुम्हाला सांगितली, सहज पैशाचा विषय चालू होता, पैसा कसा चार्ज ऍक्टिव्हेट करायचा लाईफ मध्ये. सो हो, सगळ्यांना उपयोगी आहे, फायद्याचं आहे, म्हणून मी ती टेक्निक सांगितलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, ओके. ओके, ही त्या व्यक्तीचं क्लिन्झिंग झालं, त्याच्या आयुष्यातून पैशाचा निगेटिव्ह एनर्जी तुम्ही काढून टाकली. चलो, सेशन स्टार्ट करूयात आजचं. आता आज आपण बघणार आहोत की आपल्या बॉडीवरती जे 24 बॉडी पॉइंट्स आहेत, तर त्या 24 बॉडी पॉइंट्सना आपण कसं हील करायचं विथ अफर्मेशन. रेकीचं हिलिंग पण द्यायचं, त्याला अफर्मेशन द्यायचे आणि चार्ज बॅलन्स करायचे. ठीक आहे, ते 24 बॉडी पॉइंट्स. आता काय करायचं, जेव्हा जेव्हा तुमचा शरीरावरचा एखादा पॉइंट दुखत असेल तेव्हा हे हिलिंग त्या पॉइंटला, त्या शरीराच्या पार्टला द्यायचंय. असं नाही की फक्त दुखतंय तेव्हाच द्यायचंय. जर तुम्हाला निरोगी शरीर पाहिजे असेल, हेल्दी शरीर तुमचं पाहिजे असेल, तर वरती रेग्युलर बेसिसवरती ह्या 24 बॉडी पॉइंट्सना तुम्ही हिलिंग द्यायचं आहे. वीकली एकदा करू शकता, पण सुरुवातीला मी नेहमी सांगते की सुरुवातीला कोणतेही टास्क तुम्ही घेतलं, टेक्निक करायला घेतली, तर ऍटलिस्ट 21 दिवस ती कम्प्लीट करा, कंपल्सरी करा रोज. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की मॅडम 24 बॉडी पॉइंट्स आहेत आणि आमचं शेड्यूल फार बिझी आहे, तर होणार नाही. मग काय करायचंय, हे बॉडी पॉइंट सगळे तुम्ही डिवाइड करायचे. सकाळी 8 घ्या, दुपारी 8, संध्याकाळी 8. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात. मी चार्ट एक नंतर थोडासा देणार आहे, आता फक्त 2-3 मी तुम्हाला करून दाखवते तुमच्यासोबत. ठीक आहे, आणि समोर मी चार्ट लावणार आहे, तो चार्ट बघून सगळ्यांनी करायचा आहे. तर पहिले आपण काय करणार आहोत, आपल्या डोळ्यांना आता हिलिंग देणार आहोत.
ठीक आहे. मग काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल रेकीला कॉल आत्ता कोणी करत बसू नका, फक्त आपल्या त्या पॉइंटला हिलिंग द्यायचं एवढंच सगळ्यांनी करायचंय. प्रत्येक वेळी रेकीला कॉल नाही करत बसायचा, ठीक आहे. प्रत्येक वेळी म्हणजे तुम्ही करायचंय, जेव्हा तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेला करायचंय, पण 24 बॉडी पॉइंट्स आहेत ना, मग प्रत्येक पॉइंटला बॉडीला कॉल करायचा नाही, रेकीला कॉल करायचा नाही. जेव्हा तुमचे 24 बॉडी पॉइंट्स पूर्ण होतील त्याच्यानंतर कॉर्ड कटिंग करून टाकायचं. आता आपल्याला टाइम पूर्ण नाही 24 प्रत्येकासाठी वेगवेगळं, तर मी सांगतेय तुम्हाला. रेकीला कॉल केला, त्याच्यानंतर एनर्जी शिल्ड घेतला, पण प्रोटेक्शन शिल्ड क्रिएट केलं, ते घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला अफर्मेशन द्यायचंय डोळ्यांना. आणि ज्यांचा चष्मा आहे बरं का, तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर 1 महिन्यामध्ये याचे रिझल्ट येतात. फक्त कंडिशन एक आहे की डेली 3 मिनिट तरी तुम्हाला हिलिंग द्यायचं आहे तुमच्या डोळ्यांना. ऍटलीस्ट 3 मिनिट रोज द्यायचंय. जास्त दिलं तर अतिउत्तम. ठीक आहे. मग आता सगळ्यांनीच करायचंय. आता नाही, असं नाही की ज्यांना चष्मा आहे त्यांनीच करायचं. डोळ्यांना हिलिंग सगळ्यांनी द्यायचं. चष्मा असेल तर तो काढून ठेवायचा आणि मग हिलिंग द्यायचं. ठीक आहे. एनर्जी हातामध्ये क्रिएट करायची आहे. आपल्या डोळ्यांना आपले हात लावायचे, कप शेप मध्ये ठेवायचे, सगळ्यात महत्वाचं. पण टच नाही करायचे हा डोळे. थोडासा गॅप ठेवायचा, हिलिंग तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता आपल्या डोळ्यांना अफर्मेशन द्यायचंय. पहिले तर ईश्वराचे आभार मानायचे की हे सुंदर निरोगी शरीर मला दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. येस सर. ओके. आता काय करायचंय, आता म्हणायचंय की माझे डोळे स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. माझे डोळे स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत रेकीचं हिलिंग द्यायचंय. त्याच्यानंतर अफर्मेशन पण तोंडून चालूच ठेवायचे. माझे डोळे स्वस्थ आणि निरोगी आहेत. माझ्या या डोळ्यांनी मी हे सुंदर जग बघू शकतो. मेरी आंखों से मैं सब कुछ अच्छा ही देख रही हूँ, सब कुछ अच्छा ही समझ रही हूँ. म्यूट करते 1 मिनिट. माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग मी बघू शकतो. ठीक आहे. आता व्हिज्युअलाइज करायचं सगळ्यांनी की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आलेली आहे, रेकीची ऊर्जा, आणि ती तुमच्या डोळ्यांमध्ये प्रवाहित होत आहे. दोन्ही डोळ्यांमध्ये व्हाईट लाईट एक प्रवाहित होत आहे असं बघायचंय. ती एनर्जी तिथे फील करायची आहे, व्हायब्रेशन फील करायचे. मी 2-3 तुम्हाला करून दाखवते सोबत, नंतर मी चार्ट लावेन. ओके. आता आपल्या कानाच्या वरती इथे मेंदूवरती हात ठेवायचे, टच नाही करायचा, थोडासा गॅप ठेवायचा. आता काय म्हणायचंय की माझा मेंदू अगदी स्ट्रॉंग आहे. ओके. माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या डोक्यामध्ये नेहमी चांगलेच विचार येतात. माझी निर्णय क्षमता खूप चांगली आहे. माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या डोक्यामध्ये नेहमी चांगले विचार येतात आणि माझे निर्णय क्षमता खूप छान आहे. आता पुन्हा व्हाईट लाईट तिथपर्यंत पोहोचलेली आहे. दोन्ही हातांमधून हे फील करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. नेक्स्ट, थर्ड, तिसरा पॉइंट. आता आपल्या दोन्ही कानांवरती घ्यायचे हात, कप शेप मध्ये करायचे प्रत्येक वेळी. ठीक आहे. आता म्हणायचे की माझे दोन्ही कान स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. मी माझ्या दोन्ही कानांनी अगदी स्पष्टपणे ऐकू शकतो. माझ्या कानांवर नेहमी चांगले सकारात्मक विचार पडतात. माझ्या कानांवर नेहमी सकारात्मक चांगले विचार पडतात किंवा चांगल्या गोष्टी पडतात. मी अगदी स्पष्टपणे ऐकू शकतो दोन्ही कानांनी. मग तिथे व्हाईट एनर्जी फील करायची आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट मी स्क्रीन शेअर करते इथे. आता आपल्या थर्ड आय वरती एक हात पुढून एक हात पाठीमागून असा घ्यायचा आहे. थर्ड आय वरती कप शेप मध्ये. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करते आता. ओके. इथे थर्ड इमेज, चौथा नंबर आहे बघा. एक हात पुढून एक हात पाठीमागून घ्यायचा आहे थर्ड आय वरती, आणि ते अफर्मेशन आपल्याला द्यायचं की माझं थर्ड आय, माझं मस्तिष्क किंवा माझं थर्ड आय पॉवरफुल असून सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट आहेत. माझं थर्ड आय, माझं आज्ञाचक्र हे खूप पॉवरफुल आहे. तिथल्या सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट आहेत आणि माझा स्वतःवर विश्वास आहे. ओके. माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे.
व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथं हील करायचंय, टच नाही करायचा, थोडासा गॅप ठेवायचा. आता इथे 5 नंबरची इमेज बघायची आहे. डोक्याच्या मागून दोन्ही ठिकाणी, डोक्याच्या पाठीमागे हात ठेवायचे. ओके. क्राऊन चक्र आपलं पाठीमागून हील करायचंय. क्राऊन चक्राला अफर्मेशन द्यायचंय की माझं क्राऊन चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्हेट आहेत. माझं क्राऊन चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्हेट आहेत. ठीक आहे. माझी आध्यात्मिक पॉवर वाढलेली आहे. माझी आध्यात्मिक शक्ती वाढलेली आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे, परमेश्वरावर विश्वास आहे. हे अफर्मेशन रिपीट देत राहायचं मनामध्ये. आता नेक्स्ट, आणि हा चार्ट मी शेअर करणार आहे सेशन झाल्यानंतर ग्रुपवरती, तर सगळ्यांनी हिलिंग करायचंय, प्रॅक्टिस करायची. नेक्स्ट आहे, एक हात पुढून गळ्यावर इथे दिसतो इमेजमध्ये आणि एक हात पाठीमागून. आपलं थ्रोट चक्र आहे, विशुद्धी चक्र, त्याला आपण हील करायचंय. माझं थ्रोट चक्र, माझं विशुद्धी चक्र, थायरॉइड आणि त्याच चक्रासंबंधी सगळे अवयव बॅलन्स आहेत. माझं थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र, थायरॉइड आणि त्याच्या संबंधीचे सगळे अवयव बॅलन्स आहेत, ऍक्टिव्हेट आहेत. थ्रोट चक्र किंवा विशुद्धी चक्र आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे अवयव योग्य प्रकारे काम करत आहेत, चार्ज आहेत, बॅलन्स आहेत. ठीक आहे. 6 नंबरची इमेज. शालिनी मॅडम, थ्रोट चक्र विशुद्धी चक्राला द्यायचंय, गळ्याला हिलिंग द्यायचंय. ठीक आहे. आता हे 7 नंबर. थोडेसे गळ्याच्या खाली पुढे दोन्ही हात, एक हनुवटीला लावायचाय आणि एक हात खाली आपल्या गळ्याला लावायचाय. ठीक आहे. माझं थ्रोट चक्र, थायरॉइड, माझं हे सगळं ऍक्टिव्हेट आहे, चार्ज आहे. माझं कम्युनिकेशन स्किल खूप छान आहे, उत्तम आहे. माझं कम्युनिकेशन स्किल खूप छान आहे, उत्तम आहे. दिव्य रेकी शक्ती योग्य प्रमाणात माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. एक व्हाईट एनर्जी, व्हाईट लाईट प्रत्येक पॉइंटवर बघायची आपल्याला. प्रत्येक पॉइंटला हिलिंग देताना तिथं व्हाईट लाईट प्रवाहित झालेली पाहायची आहे. दिव्य रेकी शक्ती योग्य प्रमाणात माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. व्हायब्रेशन हातातून सुरू होऊन संपेपर्यंत त्याला हिलिंग द्यायचंय, तोंडामधून अफर्मेशन चालू ठेवायचंय. आता आहे नेक्स्ट, दोन्ही हात आपल्या हृदय चक्रावर ठेवायचे. 8 नंबरची इमेज बघायची. दोन्ही हात हृदय चक्रावरती ठेवायचे आहेत. आपलं हार्ट चक्राशी रिलेटेड सर्व अवयव याला आता आपल्याला प्रोटेक्ट करायचंय, त्याला हिलिंग द्यायचंय. दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे. माझं हार्ट चक्र व त्या सभोवतीचे सगळे अवयव चार्ज, ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स आहेत. माझं हार्ट चक्र, त्या सभोवतीचे सगळे अवयव चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. आणि ही दिव्य रेखीची शक्ती योग्य प्रमाणात माझ्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आता व्हाईट लाईट तिथे बघायची प्रवाहित होताना हार्ट चक्रामध्ये. व्हिज्युअलाइज करायची, एक सफेद कलरची एनर्जी तिथे पोहोचलेली आहे तुमच्या हार्ट चक्रामध्ये. सगळ्यांनी करायचंय. काही व्हिडिओज ऑफ आहेत खाली. ओके. ट्रॅव्हलिंग मध्ये असाल किंवा ऑफिसमध्ये तर प्रॉब्लेम नाहीये, पण ऑन ठेवायचं मोस्टली सगळ्यांनी. ठीक आहे. आता त्याच्यानंतरची 9 नंबरची इमेज बघा. आपलं मणिपूर चक्र. कुठे आहे मणिपूर चक्र? कुठे लोकेशन आहे? येस, आपल्या नाभी. हा, नाभीच्या वरती 4 बोट. नाभीच्या वरती 4 बोट. तिथे हात ठेवायचा कप शेप मध्ये, थोडासा गॅप ठेवायचा, टच नाही करायचं.
आता अफर्मेशन बोलायचं की माझं मणिपूर चक्र आणि मणिपूर चक्रामधील सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. तिथं व्हाईट लाईट पोचलेली बघायची आहे. आशुतोष सर करायचंय. माझं मणिपूर चक्र, माझी स्क्रीन इथे नाही असं नाही, मला सगळे व्हिडिओ सगळ्यांचे बघत आहे मी. माझे मणिपूर चक्र आणि त्याच्या चक्रामधील सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. ठीक आहे. नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावरती हात ठेवायचा. चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. आता त्याच्यानंतर ही 10 नंबरची इमेज बघा. आपल्या राईट साईडची किडनी. ओके, त्याच्यावरती हात ठेवायचे. माझी राईट साईडची किडनी, पॅन्क्रियास हे बॅलन्स आहे, ऍक्टिव्हेट आहेत. व्हाईट प्रकाश बघायचा आहे तिथे एक. आपल्या किडनीवरती तिथे व्हाईट प्रकाश, दिव्य रेखीची ऊर्जा पोचलेली आहे. आणि या प्रकाशामध्ये तुमची ती किडनी पुरेपूर तिकडे योग्य प्रमाणात हील होत आहे. व्हायब्रेशन फील करायचंय, ती एनर्जी फील करायची आहे. आणि त्या दिव्य प्रकाश इथपर्यंत प्रवाहित झालेला आहे, पोहोचलेला आहे. आणि त्यामध्ये त्या दिव्य प्रकाशामध्ये तुमची किडनी तिथं हील होत आहे, असं व्हिज्युअलाइज करायचंय. व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथे हिलिंग द्यायचंय आणि अफर्मेशन बोलत राहायचे. आता नेक्स्ट दोन्ही हात आपल्या फुफ्फुसांवर ठेवायचे. इथे 11 नंबरची इमेज बघा. दोन्ही हात फुफ्फुसांवर ठेवायचे. 11 नंबरची इमेज. माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत. ओके. डिवाइन एनर्जी किंवा दिव्य रेखीची ऊर्जा योग्य प्रमाणात माझ्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे आणि त्यामुळे माझे दोन्ही लंग्स प्रॉपर काम करत आहेत. माझी दोन्ही फुफ्फुस प्रॉपर योग्य प्रकारे काम करत आहेत. दिव्य ऊर्जा तिथे पोहोचलेली बघायची आहे. थोडस झूम करते त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. ठीक आहे. ते व्हायब्रेशन तिथे फील करायचे. व्हाईट लाईट बघायची आहे. आता 12 नंबरची इमेज बघायची आहे. आपल्या लेफ्ट साईडची किडनी. सेम मगाशी केलं, आता लेफ्ट साईडच्या किडनीवरती हात ठेवायचा. माझ्या लेफ्ट साईडची किडनी ऍक्टिव्हेट आहे, चार्ज बॅलन्स आहे. आणि तिकडचे सगळे अवयव योग्य प्रकारे काम करत आहेत. तिकडचे सगळे अवयव योग्य प्रकारे काम करत आहेत. तिथे व्हाईट लाईट पण बघायची आहे, तोंडातून अफर्मेशन पण द्यायचे सगळे, आणि हाताने हिलिंग पण करायचंय, ऍक्टिव्हेट पण करायचंय. ठीक आहे. आता ही 13 नंबरची इमेज बघा. दोन्ही हात आपल्या पोटाजवळ, म्हणजेच आपलं स्वादिष्ठान चक्र पुढून. स्वादिष्ठान चक्र, नाभीच्या 4 बोटं खाली हात ठेवायचे. माझं स्वादिष्ठान चक्र आणि त्याचबरोबर त्याच्या भोवतीचे सगळे अवयव, सगळे ऑर्गन्स हे चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. दिव्य रेखीची शक्ती तिथे योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. व्हिज्युअलाइज करायची आहे. व्हाईट लाईट तिथे गेलेली आहे, पोहोचलेली आहे. अफर्मेशन चालू ठेवायचे तोंडाने. माझं स्वादिष्ठान चक्र आणि त्याच्या सभोवतीचे सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत, हील होत आहेत आणि योग्य प्रकारे काम करत आहेत. व्हिज्युअलाइज करायचंय, अफर्मेशन चालू ठेवायचे आणि हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग सुद्धा द्यायचं आहे. आता पुढून आपल्या मूलाधार चक्रावरती. मूलाधार चक्र कुठे आहे? माकड हाडाच, जिथे जमिनीला बसल्यानंतर आपलं शरीर स्पर्श करतं माकड हाडाजवळ. ओके. तर तिथे काय अफर्मेशन द्यायचं मूलाधार चक्राला?
दोन्ही हात ठेवायचे आणि बोलायचं की माझं रूट चक्र किंवा माझं मूलाधार चक्र त्याचबरोबर रूट चक्रासंबंधी सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. ते योग्य प्रकारे कार्य करत आहेत. रेकीची दिव्य एनर्जी तिथं पोहोचलेली आहे असं म्हणतानाच व्हाईट लाईट तिथं पोहोचलेली आहे, प्रवाहित होताना बघायची आहे. ओके, आता सगळ्यात महत्वाचं हे जे आधी आपण केलं स्वादिष्ठान चक्र आणि आता मूलाधार चक्राला आपण हील करतोय. 13 आणि 14 नंबरची इमेज बघायची आणि काय करायचं हे लेडीजसाठी खूप महत्वाचं आहे. मी पहिल्यापासून सांगत आले, डे 1 ला पण सांगितलेलं आहे. का तर लेडीजचे जे मुख्य आजार असतात, गर्भपिशवी संबंधीचे आजार किंवा प्रेग्नेन्सी लेट होणं, ठीक आहे, गर्भाशयाचे आजार असतील, मोस्टली मूत्रदोष वगैरे असेल, तर सगळे आजार आहेत ना हे या कारणामुळे होतात की तुमचं स्वादिष्ठान चक्र किंवा मूलाधार चक्र हे दोन्ही चक्र जर ब्लॉक असतील, अस्थिर असतील, ते बॅलन्स नसतील, तर त्याच्यामुळे हे सगळे आजार आपल्याला होतात. मग त्यामुळे जे पण प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतील किंवा आणखीन कोणते गर्भपिशवी संबंधी आजार असतील त्यांना, तर त्या लेडीजनी शक्यतो 13-14 आहेत ना हे डेली करायचं. ऍटलीस्ट 10 ते 15 मिनिटं याचं हिलिंग करणं गरजेचं आहे. ओके, लक्षात ठेवायचंय. 13 आणि 14 स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र. ठीक आहे, चलो आता हे 15 नंबर आपले दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आणि आपल्या गुडघ्यांना आता अफर्मेशन द्यायचंय. माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत, योग्य प्रकारे काम करत आहेत आणि त्यामधील सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा तिथं पोहोचलेली बघायची, व्हाईट लाईट ती फील करायची, ते व्हायब्रेशन फील करायचे. मॅडम हात टच करायचे का? टच नाही करायचे मॅडम, थोडंसं गॅप ठेवायचे. ओके, सगळ्याच पॉइंट्सला कुठेच रेकीचं हिलिंग देताना टच नाही करायचं, थोडासा गॅप ठेवा. आता अफर्मेशन पण द्यायचे, व्हाईट लाईट पण तिथे पोचलेली बघायची आहे आणि हिलिंग पण द्यायचे हातामधून, व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत. प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. आता नेक्स्ट दोन्ही पायांच्या टाचा. ठीक आहे, तर माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्हेट आहेत, चार्ज आहेत आणि मी खूप छान उत्तम प्रकारे चालू फिरू शकतो. टाचांना अफर्मेशन द्यायचंय, मी खूप छान उत्तम प्रकारे हिंडू फिरू शकतो, चालू शकतो. दोन्ही टाचा आणि त्यातले अवयव सगळे हे ऍक्टिव्हेट आहेत, चार्ज आहेत. दिव्य ऊर्जा एक व्हाईट लाईट तिथं प्रवाहित होताना बघायची आहे टाचांमध्ये आपल्या. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्या पायांचे तळवे. पायाच्या तळव्यांना तिथे अफर्मेशन द्यायचं आपल्याला की माझे दोन्ही पायाचे तळवे चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत, ते योग्य प्रकारे काम करत आहेत आणि दिव्य रेकीची ऊर्जा योग्य प्रमाणात तिथं प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता आपले शोल्डर्स ना पाठीमागून द्यायचे. शोल्डर्स ना पाठीमागच्या बाजूने असेल. ज्यांना कोणाला पाठदुखीचा त्रास आहे, शोल्डर वगैरे दुखतात ना, तर त्यांनी हे डेली करायचंय. माझे दोन्ही हात, माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ आहेत, निरोगी आहेत, ऍक्टिव्हेट आहेत. शोल्डर मध्ये पेन आहे, त्यांनी रोज आपल्या शोल्डर्सना हिलिंग द्यायचे, अफर्मेशन द्यायचे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्या मानेला पाठीमागून आपलं थ्रोट चक्र आहे ना, ते पाठीमागून हील करायचे आपल्याला मागच्या बाजूने आणि अफर्मेशन द्यायचं की माझी मान हेल्दी आहे, स्वस्थ आहे.
माझी मान हेल्दी आहे, स्वस्थ आहे. माझं थ्रोट चक्र ऍक्टिव्ह आहे, चार्ज आहे, बॅलन्स आहे. माझं थ्रोट चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेला डिवाइन लाईट, एक व्हाईट एनर्जी तिथे पोहोचलेली बघायची आहे आपल्याला आणि हील होताना पाहायचंय. आता पाठीमागून दोन्ही हात आपल्या हार्ट चक्रावर मागच्या बाजूने. लक्षात ठेवायचे सगळे चक्र आपल्या पाठीच्या कण्यामध्ये, मणक्यामध्ये असतात. ओके, तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र वगैरे नाभीच्या 4 बोट वरती 4 बोट सांगते. सगळे चक्र आपले पाठीच्या मणक्यामध्ये, कण्यामध्ये लोकेटेड असतात. ओके, आता आपलं हार्ट चक्र पाठीमागून हील करायचंय. जेवढा हात पुरेल तिथपर्यंत न्यायचंय. ठीक आहे. माझं बॅक साईडचं हार्ट चक्र चार्ज व ऍक्टिव्हेट आहे, बॅलन्स आहे. त्याच्या भोवतीचे सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. माझं हार्ट चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. त्याच्या भोवतीचे सगळे अवयव योग्य प्रकारे कार्य करत आहेत. तिथे डिवाइन लाईट पोहोचलेली पण बघायची आहे, प्रवाहित होताना बघायची आहे आणि हिलिंग द्यायचे, अफर्मेशन द्यायचे. आपल्याला अफर्मेशन रिपीट देत राहायचे आणि असं बोलायचंय की दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. ती व्हिज्युअलाइज पण करायची आहे आणि हातातून हिलिंग पण सुरू ठेवायचंय. ती एनर्जी फील करायची आणि व्हायब्रेशन फील करायचे. त्याच्यानंतर नाभीच्या आपल्या 4 बोट वरती मणिपूर चक्र, पाठीमागून मणिपूर चक्रावर हात ठेवायचे. माझं मणिपूर चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. त्याच्या आजूबाजूचे सगळे अवयव चार्ज, बॅलन्स आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा तिथं पोहोचलेली आहे. व्हाईट लाईट प्रवाहित होताना बघायची आहे. तोंडातून अफर्मेशन सुरू ठेवायचंय आणि हातातून हिलिंग देत राहायचंय. ऊर्जा पास करत राहायचे तिथे. त्याच्यानंतर नेक्स्ट इमेज आहे आपली बॅक साईडची किडनी. दोन्ही किडण्यांवर पाठीमागून हात ठेवायचा आहे. ओके, माझ्या दोन्ही किडनीज हेल्दी आहेत, ऍक्टिव्हेट आहेत आणि दिव्य रेखीची ऊर्जा तिथपर्यंत प्रॉपर पोहोचलेली आहे, संतुलित होत आहे. माझ्या दोन्ही किडन्या ऍक्टिव्हेट आहेत, बॅलन्स आहेत, हेल्दी आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा तिथपर्यंत योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे पोहोचलेली आहे. ती बघायची आहे पोहोचलेली आणि ती संतुलित होत आहे. तिथं ऊर्जा बॅलन्स होत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दोन्ही हात पाठीमागून आपल्या स्वादिष्टान चक्रावर ठेवायचे. नाभीच्या 4 बोट खाली पाठीमागून ठेवायचे. माझं स्वादिष्टान चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. त्यातील सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. हे प्रत्येक वेळी अफर्मेशन असं देणं गरजेचं आहे की ते चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. त्याच्या आजूबाजूचे सगळे अवयव, त्याच्यामधील सगळे अवयव चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. ते योग्य पद्धतीनं काम करत आहेत. योग्य पद्धतीनं ते सगळे अवयव काम करत आहेत असं बोलायचं आहे कंपल्सरी. एक व्हाईट लाईट पोहोचलेली बघायची, दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित झालेली पाहायची. अफर्मेशन तोंडामधून चालू ठेवायचे आणि हातामधून त्याला हिलिंग देत राहायचं. व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत हातामधले त्याला हील करत राहायचं. आता सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे आपला पाठीमागून रूट चक्र, मूलाधार चक्र. दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने आपल्या रूट चक्रावर ठेवायचे आणि अफर्मेशन सुरू करायचंय की माझं रूट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे ऑर्गन्स योग्य प्रकारे कार्य करत आहेत. माझं रूट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव योग्य प्रकारे कार्य करत आहेत. सर्व अवयव योग्य प्रकारे काम करत आहे.
दिव्य शक्तीची ऊर्जा ठीक आहे. अफर्मेशन चालू ठेवायचं, हिलिंग देत राहायचंय. ओके. आता काय करायचंय, आता सगळ्यांनी व्हिज्युअलाइज करायचंय. कल्पना करायची आहे तुमच्या थर्ड आय वरती तुमची पूर्ण बॉडी व्हिज्युअलाइज करायची आहे आपल्या थर्ड आय वरती. ठीक आहे. आता अफर्मेशन द्यायचंय. तुमची पूर्ण बॉडी बघायची आहे तिथे आणि अफर्मेशन द्यायचे. ही माझी संपूर्ण बॉडी, माझं संपूर्ण शरीर हे दिव्य रेकीच्या ऊर्जेने भरून गेलेलं आहे. मग बघायचं की आपल्या पूर्ण सहस्त्रार चक्रापासून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये एक व्हाईट लाईट, पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने आपले संपूर्ण शरीर भरून गेलेलं आहे. ओके. माझं संपूर्ण शरीर दिव्य रेकी ऊर्जेने भरून गेलेलं आहे. दिव्य रेकीची ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीरामध्ये योग्य प्रकारे पोहोचलेली आहे. मी हेल्दी आहे. एक सेकंड, मी म्यूट करते जरा सगळ्यांना. ज्यांना बोलायचं त्यांनी हँड रेज करा. ठीक आहे. माझ्या संपूर्ण शरीरामध्ये पोहोचलेली आहे दिव्य रेखी ऊर्जा आणि मी हेल्दी आहे, हॅपी आहे. अफर्मेशन तिथं द्यायचंय. ओके. आता मेन, आता काय राहिलंय, सगळ्या फुल बॉडीला आपलं अफर्मेशन देऊन झालेलं आहे आणि हे डेली करायचं सगळ्यांनी. ओके. डिवाइड करा, 8 8 8 असे डिवाइड करायचे पॉइंट्स आणि करायचे. आता काय करायचंय, कोण सांगेल पुढची स्टेप काय आहे? विसरली की काय सगळे? थँक्यू बोलून कॉल कटिंग करायची. येस, व्हेरी गुड. आता सगळ्यांनी थँक्स गिव्हिंग, आभार मानायचं आपल्या शरीराचे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्यरेखी ऊर्जेची आभारी आहे, माता पिता गुरुजनांची आभारी आहे, त्या युनिव्हर्सची पण आभार मानायचे. ठीक आहे. कोणी एंजल वगैरे केलं असेल तर एंजल्स, आपले इष्टदैवत, त्यांचेही आभार मानायचे. आणि काय कॉल कटिंग करायचंय की सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती आणि बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेलं आहे. कट कट कट. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपण स्वतःला हिलिंग केले. जेव्हा तुम्ही, असं नाहीये की कॉर्ड कटिंग फक्त इतरांसाठी, हा रूल आहे. तुम्ही स्वतःला जरी हिलिंग दिलं, चार्ज केलं किंवा स्वतःचा ऑरा क्लीन केला, इतरांना जरी हिलिंग दिलं, त्यांचा ऑरा क्लीन केला, तरीही कॉर्ड कटिंग कंपल्सरी आहे, विसरायचं नाहीये. ठीक आहे. चलो, आता याच्याबद्दल आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का, शंका आहेत का? मॅडम, त्या दिवशी आपण ह्याचं केलं ते मीठ वापरायचंच का? खडा मीठ होऊ लागतच ना मॅडम, मग ऑरा क्लीन कशाला करणार? आपल्याला मिठामध्ये काय गुणधर्म आहे खडा मिठाचा, की सगळी निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा असते, थॉट्स, तो निगेटिव्हिटी शोषून घेतो आपली. ठीक आहे. त्याच्यामुळे खडा मीठ, जे जाडं मीठ असतं ना, किराणा स्टोअर मध्ये इझिली मिळतं ते. ठीक आहे, ते वापरायचंय. आणि जेव्हा तुम्ही ऑरा क्लीन कराल तेव्हा ते फेकून द्यायचे, ते पाणी घरामध्ये तसंच नाही ठेवायचं, टॉयलेटमध्ये ओतून द्यायचं. ओके. ठीक आहे. आता आपलं 5 दिवसांचं रेकीचं सेशन इथे संपलेलं आहे. जसं मी त्या दिवशी म्हटलेलं की 5व्या दिवशी तुम्हाला एक सरप्राईज मिळणार आहे, मी बोलले होते. पण ऍक्च्युली काय झालंय, ते सर आत्ता अवेलेबल नाहीयेत. ओके. तर आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगायची, ते येणार आहेत आपल्याला जॉईन होतीलच ते. ठीक आहे. तर उद्या फर्स्ट ऑफ ऑल की उद्या आपला शक्तिपात आहे. मी आधीही सांगितलं की शक्तिपात काय आहे, की शक्तिपात मध्ये काय होतं, की गुरुकडून विद्यार्थ्यांना दीक्षा दिली जाते. हॅलो. लेव्हल 1चा कोर्स केलेला आहे. तर येस, कोण आहे? आवाज नाही येते मग मॅडम. शक्तिपात मध्ये तुमचा आवाज नाही येते मॅम. आवाज नाही आवाज येते. क्लिअर येत नाही. एक सेकंड. हा, आता येतोय का? हो, क्लिअर आहे. हा, येतोय. ओके ओके. तर हा, मी ते सरांनी सांगत होते की ते सर आता जॉईन होऊ शकत नाहीयेत, पण ते आपल्याला शक्तिपाताला जॉईन करणार आहेत. ते शक्तिपाताचं टायमिंग आपण ठरवणार आहोत सगळ्यांशी बोलून. ठीक आहे. तर काय आहे की शक्तिपात म्हणजे गुरुकडून विद्यार्थ्याला दीक्षा दिली जाते. दीक्षा ओके. दिली लेव्हल 1ची अटेनमेंट म्हणजे दीक्षा म्हणजे शक्तिपात असं मराठीमध्ये म्हणतात. यामध्ये काय होतं
की तुमचे 4 चक्र असतात ते ठराविक प्रमाणामध्ये आपण ओपन केले जातात. ठीक आहे. आपण जसं पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की जी ब्रह्मांडातली ऊर्जा आहे, दिव्य रेखी ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी, त्याच्यासोबत आपली प्राणशक्ती, आपले चक्रास हे कनेक्ट केले जातात त्याच्यामध्ये. ओके. ती ऊर्जा आणि तुमचे चक्रास कनेक्ट करून दिले जातात आणि त्याच्यानंतर ही विद्या किंवा हे नॉलेज तुम्ही ग्रहण करू शकता आणि त्याच्याबरोबर त्याच्यानंतर तुम्ही इतरांनाही हिलिंग देऊ शकता अट्युनमेंट नंतर. ठीक आहे. मग यामुळे शक्तिपात खूप महत्वाचा आहे. आणि शक्तिपात जसं की मी आधीही खूप वेळा सांगितलं की शक्तिपात ही एक एनर्जी आहे, ती आपण एक्सचेंज करत असतोय. कधीही कुठली विद्या किंवा एखादं नॉलेज असेल ते घेताना ते फ्रीमध्ये नाही घ्यायचं, ती एनर्जी आहे, त्याला आपण एनर्जी समजतो. मग त्याच्या बदल्यात म्हणून एनर्जी एक्सचेंज आपण खूप नॉमिनल ठेवलेले आहेत, 151 रुपये. ठीक आहे. तर ज्यांना ज्यांना शक्तिपात हवा आहे त्यांनी ग्रुपवरती त्यांचं नाव, तुमचं सिटीचं नाव, ओके, हे मेन्शन करायचं आहे ग्रुपवरती. ठीक आहे. आणि शक्तिपात उद्या 4 ते 5 असेल, पण ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनली सांगायचं आहे किंवा ग्रुपवरती आपण तसं डिस्कस करून मग संडेला सगळ्यांना सुट्टी असते तर संडेला सकाळी आपण शक्तिपाठ ठेवू शकतो. ठीक आहे. अर्धा ते पाऊण तासाची प्रोसिजर असेल. आणि शक्तिपातासाठी काही नियम आहेत बरं का. ब्लॅक कलरचे कपडे कुणीही घालायचे नाहीयेत. सगळ्यांनी हलक्या कलरचे कपडे घालायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचा कॅमेरा असा सेट करायचा. फर्स्ट ऑफ ऑल व्हिडिओ तर ऑन असले पाहिजेत, कारण एनर्जी मग पोहोचणार नाही तुमच्यापर्यंत. ठीक आहे. व्हिडिओ कंपल्सरी ऑन हवे जे शक्तिपात घेणार आहेत. त्याच्यानंतर कॅमेरा असा तुमचा सेट पाहिजे की मला नाभीपर्यंत तुम्ही दिसले पाहिजेत सगळे कंपल्सरी. ओके. ब्लॅक कलरचे कपडे वापरायचे नाहीत, हलके कलर वापरायचे. त्याच्यानंतर पायामध्ये सॉक्स घालून बसायचे किंवा तुम्ही फ्लोअरवरती जमिनीवर बसणार असेल तर एखादं आसन घेऊन बसायचंय. ज्यांना कोणाला पाठदुखी, मणक्याचा प्रॉब्लेम आहे ते सोफा किंवा चेअर घेतली तरीही चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एक दिवा लावायचा आहे, एक कॅन्डल किंवा अगरबत्ती दोन्ही मधले काही असेल तर ते सोबत ठेवायचे. पाणी पण सोबत ठेवायचे आपल्या. ठीक आहे. तर हे सगळे रूल्स आहेत शक्तिपाताचे. जे कोणी इंटरेस्टेड असेल, ज्यांना ज्यांना शक्तिपात घ्यायचा आहे तर त्यांनी नंतर ग्रुप ओपन होईल सेशन संपल्यानंतर, तर ग्रुपवरती तुमचं नाव आणि गाव मेन्शन करायचं फक्त. ठीक आहे. उद्या आणि ना ते शक्तिपात उद्या 4 ते 5 आहे, पण सपोज आता काही वर्किंग आहेत, नाही जमलं तर आपण मग लास्ट ऑप्शन म्हणून मग आपण संडेला सकाळी घेऊ शकतो. एखादं टायमिंग सुटेबल सगळ्यांसाठी ठरवून. ठीक आहे. मॅडम मी मुंबईला राहतो, तर मुंबईचं नाव टाकायचं का गावचं? नाही नाही, मग तुम्ही जिथे राहता तिथले टाका सर. तुम्ही जिथे हा. आता कुठे राहता, कुठल्या सिटीमध्ये. ठीक मुंबईला, आहे. मुंबईमध्ये. हा, आता जिथे राहायला आहात त्या ठिकाणचं नाव टाकायचं गावाचं. ठीक ठीक आहे. आणखी कोणाला काही शंका, प्रॉब्लेम आहेत का? मॅडम मी हा, मागच्या बोला. वेळेस ना पे केलेली आहे, पण मला शक्तिपात घ्यायला टाइम नाही भेटला, नाही हा, का त्यावेळेस घेऊ चेतन शकतो सर ना? तुम्ही राहिलेला आहात. हो. या सर बॅच बरोबर तुम्हाला मिळून जाईल ना सर. ठीक आहे. ओके मॅडम, ओके, थँक्यू. मॅडम संडे चालेल, संडे चांगला वेळ आहे. संडे. हा, मग तेच वर्किंग वगैरे पण आहेत आपल्याकडे, तर आपण संडेला मग ठेवू शकतो एखादा टाइम. ठीक आहे. ग्रुपवरती मी हो. तसं मेन्शन करेन आज. ओके. ठीक आहे. मॅम एक क्वेश्चन होता. येस. हा, सारिका मॅम. हा, काल जे आपण पैशांना अफर्मेशन दिलं ना, त्याच पैशांना कंटिन्यू अफर्मेशन द्यायचं की चेंज करायचे? 3 महिने मॅडम ते पैसे आता तुम्ही वापरू नका, खर्च करू नका. नवीन नवीन नोटा घ्या ना, पुन्हा चालेल. त्या नोटा अफर्मेशन नाही ना द्यायचं? हा, द्यायचे पुन्हा द्यायचे. त्याच पैशांना नाही ना द्यायचं? त्याच पैशांना पुन्हा द्या ना, काय हरकत आहे. जेवढं अफर्मेशन द्याल तेवढे फास्ट रिझल्ट हा. तुम्हाला येतील. ठीक आहे. हा, तेच किंवा होतं. शक्य असेल तर दुसऱ्या नोटा घ्या. ह्या नोटा तुम्ही वॉलेटमध्ये ठेवून द्या. दुसऱ्या 1-2 नोटा घ्या. त्या पुन्हा वेगळ्या तुमचं जिथे कॅश बॉक्स असतं त्याच्यामध्ये, कारण एका नोटेची एनर्जी सगळ्या नोटांना लागत असते. तुम्ही एक नोट चार्ज केली, ती एनर्जी सगळ्या हा. नोटांना तुमच्या लागणार आहे कॅश बॉक्समध्ये, तिजोरीमध्ये. ठीक आहे. ओके. सो वेगवेगळ्या हा, घेतलं तरी चालेल. ओके. ओके. आता आणखी एक महत्वाचं मॅम की बरेच येस. मॅम ऍक्च्युली काल म्हणजे माझ्याकडे एक 7-8,000 होते, मी ठेवले होते. पण आता ते 4 सगळे झालेले आहे. आता तुम्ही मला काल काय म्हणालात की सगळे ठेवायचे आहेत, तर ते सगळ्या नोटा तशा ठेवायच्या आहेत की त्याच्यातली एखादी नोट, म्हणजे 4 तर सगळ्याच नोटा झाल्यात ना, चार्ज किती केले? चार्ज किती केले? पूर्ण केल्या आहेत ना मी. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यातले जे चार्ज केलेले थोडेसे असतील ते काढून ठेवा, त्याला हात लावू नका. ठीक ओके, आहे. हा तेच मला विचारायचं होतं. ओके. येस येस. आता आणखी बरेच जणांचे कॉल आणि मेसेजेस आलेले आहेत की मॅडम लेवल 1 झालेली आहे, तर मास्टर लेवल पुढची आपली आहे. ओके. 2nd, 3rd आणि 4th या 3 लेवल मिळून त्याला मास्टर लेवल किंवा करुणा रेखी असं म्हणतात.
तर त्याच्याबद्दल माहिती हवी होती, तर ती मी देत आहे इथे. एक सेकंड, मी स्क्रीन शेअर करते थोडीशी. बऱ्याच जणांना प्रश्न आहेत की नक्की काय आहे पुढे. मास्टर लेवल सुरू होते मार्चमध्ये, फर्स्ट वीकमध्ये. ठीक आहे. लेवल 2, 3, 4 या तिन्ही लेवल मिळून आपला एक कोर्स आहे, तो आहे मास्टर लेवलचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सिलेबस काय आहे. तर मास्टर लेवल 2 मध्ये आपल्याला अटेनमेंट तर मिळणार आहे लेवल 2 ची कोर्स पूर्ण झाल्यानंतर. त्याच्यानंतर रेकीचे काही सिम्बल्स आहेत. आतापर्यंत आपण काय शिकलोय की रेकीला चार्ज कसं करायचं, हिलिंग कसं द्यायचं, ओके, तो ऑरा कसा क्लीन करायचा, रेकीला अफर्मेशन कसं द्यायचे. तर आता काय आहे पुढच्या लेवलमध्ये की आपल्याला रेकीला विथ सिम्बल्स, म्हणजे रेकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह असतात, काही अतिशय पॉवरफुल चिन्ह असतात. तिथे नंतर तुम्हाला जास्त तुमची एनर्जी ड्रेन करण्याची गरज नसते, जस्ट ते सिम्बल टाकायचे आणि त्याच्यानंतर तुमची कामं इझिली होतात. नंतर आहे डिस्टन्स हिलिंग. ठीक आहे. डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय की दूरस्थ रेकी म्हणतात. तुम्ही एका ठिकाणाहून तुम्ही सपोज तुम्ही आता इथे आहात आणि आउट ऑफ सिटी, आउट ऑफ कंट्री एखादी व्यक्ती आहे, सपोज अमेरिकेला आहे किंवा दिल्लीला आहे, तर इथे बसल्या जागी तुम्ही त्याला रेकीचं हिलिंग देऊ शकता. तुम्ही तुमचे विचार त्याच्यापर्यंत सोडू शकता, टेलिपॅथी पण देऊ शकता. ठीक आहे. तुम्ही त्याचा कोणताही आजार इथे बसून बरा करू शकतात. त्याला डिस्टन्स रेकी म्हणतात. तेही लेवल 2 मध्ये शिकवले जाणार आहे. त्याच्यानंतर विश बॉक्स आहे की विश बॉक्स म्हणजे असा एक बॉक्स आपण क्रिएट करतो, त्याला मॅजिक बॉक्स किंवा वंडर बॉक्स पण म्हणतात. तर तो काय काम करतो, तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम करतो विश बॉक्स. तो खेचून आणतो तुमच्या इच्छा. ठीक आहे. मग तर विश बॉक्सला पण कसं हिलिंग करायचं, त्याला चार्ज कसं करायचं, ऍक्टिव्हेट कसं करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती सिम्बल्स कसे टाकायचे. प्रत्येक सिम्बल हा वेगवेगळ्या कारणासाठी वापरला जातो, लक्षात घ्या. प्रत्येक सिम्बल वेगवेगळे तुमचे प्रॉब्लेम्स असतील, त्या प्रत्येक कारणासाठी वेगवेगळी चिन्ह आहेत, ती त्या प्रॉपर कामासाठी वापरली जातात. खूप मॅजिकल अशी चिन्ह आहेत. लिटरली मी आता काही फीडबॅक्स वगैरे आधीच्या लेवलच्या टाकेन ग्रुपवरती, ते पाहून घ्या नंतर, की विदिन सेकंड्स त्यांचं गुडघ्याचं दुखणं थांबलेलं आहे, किंवा आज खूप दिवसांपासून कोणाचे तरी पैसे अडकलेले, ती व्यक्ती देत नव्हती. त्या मॅडमनी सकाळी स्कूलमध्ये जाताना तिथे रेकीचं हिलिंग दिलं त्या व्यक्तीला. त्याच दिवशी स्कूलमध्ये त्या व्यक्तीने त्यांना परत दिले पैसे. विदिन अ डे, विदिन सेकंड्स, विदिन फ्रॅक्शन तुम्हाला रिझल्ट मिळतात. ओके. त्याच्यानंतर 555 विश टेक्निक असते, म्हणजे 5 दिवसामध्ये तुमची कोणतीही इच्छा तुम्ही कशी अट्रॅक्ट करता, 5 दिवसामध्ये कशी ती पूर्ण करायची, ते शिकवलं जाईल. त्याच्यानंतर क्रिस्टलचं नॉलेज, म्हणजे क्रिस्टल आहेच वेगवेगळे, ते कशासाठी वापरायचे, कसे वापरायचे, कसं त्याला चार्ज, हिलिंग, ऍक्टिव्हेट करायचं, सिद्ध करायचं, ते सगळं आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर कोणत्या व्यक्तीसाठी, कोणत्या आजारासाठी कोणतं क्रिस्टल वापरायचं, ते सगळं शिकवलं जाईल. त्याच्यानंतर टेलिपॅथी, म्हणजे माइंड टू माइंड कनेक्शन. जसं आपण डिस्टन्स रेकी पाहिली, तसंच टेलिपॅथी काय आहे की दूरस्थ म्हणजे माइंड टू माइंड कनेक्शन. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यक्तीशी तुम्ही तुमच्या माइंडनी कनेक्शन निर्माण करू शकता. त्या व्यक्तीपर्यंत तुमचे विचार पोहोचवू शकता, तुमचे अफर्मेशन, तुम्हाला ते त्या व्यक्तीकडून जे काही काम करून घ्यायचे ते टेलिपॅथीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे मेडिटेशन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते आपण घेणार आहोत, जसे आपण लेवल 1 मध्ये आता घेतलेले आहेत. नंतर घराला व घरातील लोकांना प्रोटेक्शन कसं द्यायचं. आता रेकीचं हिलिंग आपण घरामध्ये कसं देऊ शकतो, विथ सिम्बल्स. इथे सिम्बल्स पण टाकायचे घरावरती, गाडीवरती. ठीक आहे. तुमच्या वस्तूंवरती. रेकी ही सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींवर काम करते. ठीक आहे. तर त्याच्यावरती घरातला आणि घरातील लोकांना प्रोटेक्शन कसं द्यायचं ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर निगेटिव्हिटी पासून लांब कसं राहायचं. ओके. निगेटिव्ह एनर्जी पासून स्वतःला बचाव कसा करायचा ते बघणार आहोत. नंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत पण शिकणार आहोत. एक सिक्रेट की कशा गोष्टी तुम्ही आकर्षून घेता, तुम्हाला आयुष्यात फ्युचरमध्ये ज्या गोष्टी हव्या, जे तुमचे गोल्स आहेत, स्वप्न आहेत, इच्छा आहेत, त्या कमीत कमी वेळामध्ये आणि इझिली कशा अट्रॅक्ट करायच्या, ते सगळं आपण शिकणार आहोत. आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे. हे तेच आहे की तुमच्या गोष्टी, तुमचे गोल्स, इच्छा, हे सगळं पटापट इझिली तुम्ही आयुष्यात कसं खेचून आणायचं, ती टेक्निक शिकवली जाणार आहे. याच्यामध्ये पण सिम्बल्स वगैरे वापरतात. त्याच्यानंतर आहे कापूर दिवा, याला वंडर लॅम्प असं सुद्धा म्हणतात. कापूर दिवा हा काय करतो की तुमची वर्षानुवर्ष रखडलेली कामं असतात, महिने वर्षानुवर्ष एखादी फाईल रखडली आहे, सपोज एखादी कोर्ट केस रखडलेली आहे, कोणाचं जॉबमध्ये प्रमोशन रखडलंय, कोणाचं लग्नाचं रखडलेलं आहे, तर जी रखडलेली लांबलेली कामं असतात ना,
ती काही क्षणामध्ये, काही दिवसांमध्ये पूर्ण होतात. असा हा मॅजिकल लॅम्प आहे, कापूर दिवा. तर त्याला रेकीचं हिलिंग कसं द्यायचं, चार्ज कसं करायचं, सिम्बल्स कसे टाकायचे, तर तो तुमच्या प्रॉपर प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या प्रकारे तो कसा वापरायचा हे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकीची लेवल 2 ची अटेनमेंट पण मिळेल, जशी उद्या लेवल 1 ची तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे लेवल 3 आणि 4, याला मास्टर लेवल आणि करुणा रेकी असंही म्हणतात. आता याच्यामध्ये आणखी हायली पॉवरफुल सिम्बल्स आहेत. ओके. इतके पॉवरफुल सिम्बल्स आहेत की सपोज एक एक्झाम्पल देते की कुठे भांडणं चालली आहेत किंवा तुमच्याशी कोणीतरी व्यक्ती भांडत आहे. ओके. अग्रेसिव्ह तुमच्याशी बिहेव करत आहे. त्या व्यक्तीला क्षणामध्ये तुम्ही चोपुरे टाकून, एकच सिम्बल टाकून क्षणात त्याला तुम्ही शांत करू शकता, गप्प करू शकता. एवढी पॉवर याच्यामध्ये आहे आणि आधीच्या बॅचच्या स्टुडंट्सनी याचे अनुभव घेतलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्ही ते ह्याच्यामध्ये पण बघू शकतात, आपले रेकॉर्डिंग आधीच्या बॅचचे आहेत. त्याच्यानंतर यूज ऑफ क्रिस्टल्स, क्रिस्टलचा वापर कशा पद्धतीनं करायचा ते आपण शिकणार आहोत. त्याचं क्लिन्झिंग कसं करायचं, क्लीन करायचे, त्याच्यानंतर निगेटिव्हिटी त्यातली काढून टाकायची, मग ते आपल्या वापरासाठी सिद्ध कसे करायचे ते बघणार आहोत. सॉरी, इथे 555 अगेन आलेलं आहे, इथे 333 टेक्निक आहे. म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं 5 दिवसांमध्ये तुमच्या इच्छा कशा पूर्ण करू शकता, एवढी पॉवरफुल टेक्निक आहे. त्याला ठराविक वेळ वगैरे लागते, ती प्रोसिजर नंतर मी सांगेनच शिकवताना. तसंच 333 म्हणजे 3 दिवसामध्ये लिटरली तुमच्या इच्छा कशा खेचून आणायच्या, कसे ब्रह्मांड तुम्हाला देतो ती टेक्निक शिकवणार आहे. त्याच्यानंतर कायनेसॉलॉजी म्हणजेच ही एक मेडिकलची टर्म आहे की याच्यामध्ये तुमची बॉडी कशी फंक्शन करते, बॉडीचे सगळे ऑर्गन्स, तुमची बॉडी कशी वर्क करते ते बेसिक नॉलेज याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर नो युअर ऑरा कलर बाय युअर डेट ऑफ बर्थ, तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा ऑरा कलर कसा शोधायचा, ओळखायचा, किंवा इतरांच्या जन्मतारखेनुसार त्यांचा सुद्धा ऑरा कलर तुम्ही पाहू शकता चेक करून. त्याच्यानंतर सायकिक अटॅक. आता सायकिक अटॅक म्हणजे निगेटिव्ह एनर्जीज, नकारात्मक शक्ती, बाधा वगैरे ज्या काही असतात, तर ते अटॅक सपोज बरेच जणांना एक्सपिरियन्स असतीलही, की जसं आपण परवा नजरेबद्दल बोललो की नजर बाधा कशी दूर करायची. मग सायकिक अटॅक काय की निगेटिव्ह एनर्जी, शक्ती ज्या आपल्यावरती हावी होतात, मग त्यांच्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं, सायकिक अटॅक हे दूर कसे करायचे, ठीक आहे, त्यांच्यापासून आपलं प्रोटेक्शन कसं करायचं हे सगळं शिकवलं जाणार आहे. मी आधीही बोलले की रेकी हे व्हाईट मॅजिक आहे, ते ब्लॅक मॅजिक नाहीये. ब्लॅक मॅजिक तंत्र वगैरे मंत्र असलं काही नाहीये. पण सायकिक अटॅक पासून, ब्लॅक मॅजिक असेल, निगेटिव्ह शक्ती बाधा याच्यापासून तुमचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करते, रेकी करते. खूप जणांना याचे एक्सपिरियन्स खूप छान आलेले आहेत. त्याच्यानंतर सायकिक अटॅक ऑन युअर हाऊस ऑर बिल्डिंग, तुमच्या घरावरती समजा तसं झालं असेल सायकिक अटॅक वगैरे, निगेटिव्ह एनर्जीज, बाधा शक्ती, तर त्या कशा दूर करायच्या. नंतर आहे सायकिक सर्जरी. ओके. आता इथे थोडंसं सांगते तुम्हाला. सायकिक सर्जरी म्हणजे काय माहितीये, आपण जसं ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन डॉक्टर जसे सर्जरी करतात की नाही, ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलवरती, तशी सर्जरी आपल्याला करायची, पण आपल्याला हॉस्पिटलला जायचं नाहीये. टेन्शन घेऊ नका कोणी. ओके. तुम्हाला वाटेल आपण MBBS नाही केलेलं, डॉक्टर नाहीये आणि आता सर्जरी कुठे करायची, मॅडम काय सांगतायत. ही सायकिक सर्जरी आहे. म्हणजे जसं आपण आता व्हिज्युअलायझेशन ह्या टेक्निक शिकतोय किंवा हे सगळं सायकिक अटॅक दूर करणे शिकतोय, टेलिपॅथीमध्ये जसं आपण बसल्या जागी इथून कोणाचाही आजार बरा करू शकतो ना, तसंच इथे बसल्या जागी ती एक प्रोसिजर असते, मेडिटेशन थ्रू करावी लागते तुम्हाला, व्हिज्युअलायझेशन थ्रू. मग इथे बसल्या जागी एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन आपण करू शकतोय इमॅजिनरी. ओके. त्या व्यक्तीशी माइंड टू माइंड कनेक्ट करायचंय आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रोसिजर आहे ती त्या वेळेला तुम्हाला मास्टर लेवलमध्ये शिकवली जाईल. सपोज कोणाचा गुडघा दुखतोय, गुडघ्याचं ऑपरेशन तुम्ही करू शकता. सायकिक सर्जरीचा आणखी एक फायदा आहे की फार कमी लोक सायकिक सर्जरी देतात बरं का. आणखी एक फायदा आहे, सपोज तुम्हाला कोणाला मणक्याचं ऑपरेशन किंवा गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं असेल ना, तुम्ही कंटिन्यू 21 दिवस, 1 महिना, 2 महिने जर कंटिन्यू तुम्ही त्याला हिलिंग दिलं, सायकिक सर्जरी केली, तर ते ऑपरेशन सुद्धा टळतं. एवढं मॅजिकल ह्या टेक्निक आहेत सगळ्या. तुमचं ऑपरेशन सुद्धा टळू शकतंय. ऑलरेडी रिझल्ट याचे घेतलेले आहेत लोकांनी. ठीक आहे. पण असं सायकिक सर्जरी करणारे रेकीमध्ये फार कमी लोक असतात. त्याच्यानंतर उपचार विधी, वेगवेगळ्या आपण रिमेडीज कशा करायच्या, उपचार कसे करायचे ते शिकवले जातात. साऊंड हिलिंग थेरपी, आपण जसं परवा एक उदाहरण घेतलं होतं ना मंदिरातल्या घंटेचं, साऊंड क्रिएट होतो, व्हायब्रेशन क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं, निगेटिव्ह ऑरा तो शोषून घेतो. मग तसंच साऊंड हिलिंग थेरपी म्हणून एक साऊंड हिलिंगची थेरपी आहे, तर तीही तुम्हाला तिबेटियन सिंगिंग बाउल असतात.
ओके, ते रेकीमध्ये वापरल्या जातात. त्याचा अल्टरनेट थेरपी म्हणून वापर केला जातो रेकी सोबतच, अल्टरनेट हिलिंग म्हणून. तर ते साऊंडच्या एनर्जीमुळे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या साऊंड त्याच्यावरती क्रिएट केला जातो आणि त्यामुळे तुमचे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक अगदी सगळ्या लेवलचे आजार काढून टाकले जातात. एवढी पॉवरफुल थेरपी आहे साऊंड हिलिंग थेरपी. त्याच्यानंतर कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन आहे आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. आता बघा की बऱ्याचसे आजार आहेत ना आपले, आपण जो म्हणतो ना प्रारब्ध आहे माझं, आत्ता जे काही प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये येतात, अडचणी येतात, कामं अडकली आहे, बाधा येतात, रिलेशनशिप खराब झालेत, पैसे अडकलेत, पैसे नाही आहेत, ते सगळं कशामुळे होतं? आपण हे प्रारब्ध आहे हे आपल्याला भोगावंच लागतं. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही रेकी हिलिंग मध्ये येता की नाही, रेकीचे साधक होता, तेव्हा हे प्रारब्ध तुम्ही त्याची तीव्रता कमी करू शकता. प्रारब्ध कोणालाही चुकत नाही. ओके, पण त्याची तीव्रता कमी करू शकता. की बरेच वेळा काय होतं, तुमचं फार मोठं नुकसान होणार असेल ना, आपण एक म्हण आहे बघा मराठीमध्ये की हातावरचं बोटावर निभावलं. फार मोठं तुमचं नुकसान होणार असेल तर अगदी कमी तुम्हाला ते जाणवणार पण नाही, म्हणजे त्रास होत नाही तुम्हाला. ओके, जाणवून पण येत नाहीत त्या गोष्टी तुम्हाला. तर मग हे कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन म्हणजे काय? या मेडिटेशन थ्रू तुमचे पास्ट लाईफ मधले आधीचं जन्म कोणाला आठवते का हो? नाही, नाही आठवत आहे. पण त्याचे प्रारब्ध, त्याचे भोग तर आपण भोगतोय ना आता, हो की नाही? त्या गोष्टी आपल्याला वाटायला येतात आता या जन्मात. मग हे कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन मधून किंवा पास्ट लाईफ मेडिटेशन मधून तुमच्या आधीच्या जन्मातले ते कर्मा तिथे कॉर्ड कटिंग केलं जातं. ओके, ते कर्मा तिथे रिलीज करतो आपण, नष्ट करतो. त्याच्यानंतर सुवर्णद्रव मेडिटेशन आहे आणि डेली काही वेगवेगळ्या प्रॅक्टिस, जसं आता उद्या ना शक्तिपात झाल्यावर पण तुम्हाला डेली प्रॅक्टिस काय करायच्या त्या सगळ्या मी सांगणार आहे. शक्तिपात मिळाल्यानंतर तुम्ही रेकीचे एक साधक, एक माध्यम, एक चॅनल होता. सो तुम्ही डेली काही ऍक्टिव्हिटी साधना करणं गरजेचं आहे. त्या शक्तिपात नंतर तुम्हाला सांगितल्या जातील. ओके, आता या कोर्समध्ये तुम्हाला बोनस काय आणखी, तर क्रिस्टलचं तुम्हाला नॉलेज सगळं दिलं जाणार आहे. तोंड ओळख होणार आहे. सगळ्या क्रिस्टल्स जे टंबल्स असतील, स्टोन असतील, पिरॅमिड्स असतील किंवा ब्रेसलेट्स वगैरे असतील, ओके, रॉ फॉर्म मधले स्टोन्स, सगळे स्टोन्स तुम्हाला शिकवले जातील. त्याच्यानंतर ते कोणाकोणासाठी कुठले, कुठल्या व्यक्तीसाठी कुठले टंबल्स किंवा कुठले स्टोन, पिरॅमिड वापरायचे, ब्रेसलेट वापरायचे, ते कसे सिद्ध करायचे, त्याचं क्लिन्झिंग कसं करायचं वरचेवर, आणि त्याला आपण ऍक्टिव्ह कसं करायचं, त्याला चार्ज कसं करायचं, ते सगळं शिकवलं जाणार आहे. हा बोनस कोर्स मास्टर रेकी बरोबर तुम्हाला मिळणार आहे, जो की ऍक्च्युली क्रिस्टलचा वेगळा कोर्स घेतला जातो, माझ्याकडेही आहे, पण इथे तुम्हाला त्याचा हा बोनस कोर्स म्हणून मिळणार आहे. याच्या बरोबर आणखी एक बोनस कोर्स असणार आहे, तो मी आता तुम्हाला डिक्लेअर करते लगेचच. ठीक आहे, आणि सरप्राईज ते पण सांगणार आहे. ओके, तर आता तुमचं ट्रेनिंग कसं असेल बघा, तर आता आपले जसे लाईव्ह क्लास आहेत तसे तुमचे लाईव्ह क्लास असतील. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला पीडीएफ नोट्स पण मिळणार आहेत. 2, 3 आणि 4 लेवल, तिन्ही लेवलचा मिळून हा मास्टर लेवल कोर्स आहे. तुम्हाला सगळ्याच्या पीडीएफ नोट्स मिळणार आहेत. तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट पण दिलं जाईल, ऑनलाईनही दिले जाईल. जेव्हा आपलं ऑफलाईन कॉन्व्होकेशन सेरेमनी असेल तिथेही तुम्हाला ऑन स्टेज हे सर्टिफिकेट दिले जाईल. त्याच्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ आता जसे तुम्हाला मिळतात, पण आता काय होतं की आपल्या डेली बॅचेस आहेत खूप साऱ्या, मग एवढं सगळं एडिटिंग आणि एवढे आपण करत नाही आहोत, त्यामुळे आपण एक आठवड्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग टाकतोय. पण आता ज्या मास्टर लेवलच्या चालू आहेत त्यांना डेली त्यांच्या बॅचचे रेकॉर्डिंग मिळतात. तसे तुम्हालाही मास्टर लेवलला तुमच्या बॅचचे डेलीचे रेकॉर्डिंग मिळतील. ओके, ते इतर कोणी पाहू शकणार नाही, ते फक्त तुमच्यासाठी, जे पेड आहेत मेंबर्स, पेड मास्टर कोर्स घेतलाय त्यांच्यासाठीच अवेलेबल आहे. ओके, ते पब्लिक नाही आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक लेवल नंतर तुम्हाला शक्तिपात दिला जाईल. लेवल 2 नंतर, लेवल 3, 4 नंतर शक्तिपात तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे, आता कोण कोण रेडी आहे ही ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी? ओके, त्यांनी हँड रेस करायचा आहे. तर बघा, आधी याची फी होती 10,000 ऑनलाईन ऑफलाईन, पण याच्यामध्ये आणखी कोर्सेस इन्क्लूड होते. जसं म्हटलं की आता पण इथे आहे बोनस कोर्स, हा दिलेलाच आहे. पण आता इथे ऑन दी स्पॉट ही प्राइस आहे लेवल 2, 3, 4 तिन्ही लेवलची मिळून 3,999 आपली फी आहे. ठीक आहे, अगदी रिझनेबल चार्जेस आहेत. ओके, जे कोणी इंटरेस्टेड आहेत, ज्यांना तुमच्या आयुष्यामध्ये मिरॅक्युलस रिझल्ट घडवायचे आहेत, तर त्या लोकांनी मास्टर लेवलला सगळ्यांचं वेलकम आहे. तर हा इथे स्कॅनर दिलेला आहे बघा माझा, तर या स्कॅनरवरती स्कॅन करू शकता. फी आहे 3,999 3 लेवलची मिळून. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता याचा, किंवा ग्रुपवरती पण मी शेअर करेन.
आणि हा माझा ऑफिसचा नंबर आहे. याच्यावरती तुम्ही नंतर स्क्रीनशॉट शेअर करू शकता. ग्रुपवरती स्क्रीनशॉट कोणी शेअर करायचं नाहीये. ऑफिसच्या नंबरवर, पर्सनल नंबरवरती शेअर करायचे. ठीक आहे. हा स्कॅनर आहे किंवा फोनपेचा नंबरही तुम्ही घेऊ शकता. 9765027236. बॅचेस कधीपासून स्टार्ट होणार आहेत मॅम? सर आता लगेचच मार्च पासून सुरू होतात, फर्स्ट वीक मध्येच. ठीक आहे. मग ही जी अमाऊंट आहे 3,999 ते आज इमिजिएट भरायची आहे का एक आपण टुमॉरो, डे आफ्टर टुमॉरो हे करू शकतो? ऍक्च्युली ज्यांना इंटरेस्टेड आहेत त्यांनी आज ऍडमिशन घ्यायचंय, पण सपोज कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हाफ पेमेंट करू शकता. 2,000 आत्ता भरून ठेवा आणि सेशन आपलं जेव्हा स्टार्ट होईल त्यावेळेला तुम्ही हाफ पेमेंट भरू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आता बुक करून ठेवायचं कारण लिमिटेड सीट असतात सर. किती दिवसाचा कोर्स आहे मॅडम? येस, कोण बोलतंय? किती दिवसाचा कोर्स आहे? हा 25 ते 30 दिवसांचा कोर्स आहे. पण 30 दिवस काय होतं, एक सेकंड, आपण काय करणार आहोत, 25 दिवसांचा कोर्स असतो हा 2, 3, 4 लेवल. पण आपण 30 दिवस एक्सटेंड होतो कारण आपण प्रत्येक आठवड्याला एक फॉलोअप सेशन किंवा कव्हरअप सेशन असते. ज्यांचं कोणाचं मिस झालं असेल काही कारणामुळे, वर्किंग पण आहेत किंवा काही कारणामुळे, किंवा कुठे अडचण आली असेल, आपण काय करतो की सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय. आठवडाभर आपल्या सगळ्या प्रॅक्टिस, सगळे सिम्बल करणे, सगळ्या ऍक्टिव्हिटीज, सगळे मेडिटेशन सगळं चालेल. पण आठवड्यातून एक सेशन आपला फॉलोअप किंवा कव्हर सेशन असणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आपलं शिकवणार नाहीये, फक्त आपण 1 on 1 कम्युनिकेशन करायचंय. प्रत्येकाला मी विचारणार आहे कोणाचे काय प्रॉब्लेम असतील त्याचं सोल्युशन आपण काढणार आहे. प्रत्येकाची प्रॅक्टिस अप्रोप्रिएट होतीये की नाही, ठीक आहे, योग्य तऱ्हेने होतीये की नाही, कोण कुठे अडलंय, कोणाला कुठे प्रॉब्लेम आले आहेत, ते सगळं आपण सॉल्व्ह करणार आहोत. तो फॉलोअप सेशन आहे. ठीक आहे. एक तुमचं सेकंड. ऑफिस कुठे मॅडम? मॅडम ऑफिस कुठे आहे? मॅडम याचा वेळ काय राहणार आहे? क्लासचा वेळ काय राहणार आहे? येस सर, विशाल सर. वेळ काय राहणार? वेळ हा संतोष सर, वेळ त्याची मोस्टली ह्या कशा मास्टर लेवल संध्याकाळी ठेवतो आपण, कारण बरेचसे वर्किंग असतात त्यांनाही जॉईन करता येत नाही. आताही मास्टर लेवल रात्रीच्याच आहेत. ठीक आहे. पण आपण आणखी एक लेवल आहे तर त्याच्यानंतर आपण सगळ्यांशी डिस्कस करून टायमिंग आपण ऍडजस्ट करू शकतो. दुपारी पण ठेवू शकतो किंवा संध्याकाळी, जसं सगळ्यांना सुटेबल असेल तसं टाइम ठेवलं जाईल. ठीक आहे. 25 ते 30 दिवसांचा कोर्स आहे आणि याचा लाईफ टाईम ऍक्सेस राहणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही हे रेकॉर्डिंग केव्हाही बघू शकता, रिपीट बघू शकता, पुढच्या पण बॅचला घेऊ शकता. आता इथे ही फी जी आहे 3,000 कंटिन्यू 25 दिवस राहणार आहे का आठवड्याला? संडेला सुट्टी फक्त. संडेला सुट्टी फक्त. हा, 25 ते 30 दिवस वाढणार आहेत कारण आपले फॉलोअप सेशन प्रत्येक आठवड्याचे असतील, त्यामुळे तो क्लास 25 ते 30 दिवसांवरती जाईल किंवा थोडा 1-2 सेशन आणखी एक्सटेंड होऊ शकतं. ठीक आहे. आता ही जी फी पाठवली तर चालेल का हा पेमेंट? काय म्हटलात सर? हा पेमेंट बोलो उद्यापर्यंत पाठवलं तर चालेल का? चालेल सर, काही हरकत नाहीये. ठीक आहे. पण लवकरात लवकर, कारण लिमिटेड सीट आहेत. मग सीट बुक झाल्या की तुम्हाला पुढच्या बॅच पर्यंत थांबावं लागेल. ठीक आहे. आणि काय की ही रिझनेबल फी आहे आपली 3,999. हो बरोबर, माहिती आहे. भरपूर काहीतरी भरपूर सगळं माहिती असणार आहे आशुतोष सरांना. ओके. तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये पाहू शकता, मुंबई पुणेमध्ये किती फीज चार्ज केली जाते. माहिती आहे मॅडम. काही ट्रेनर असे आहेत मोठमोठे, एका लेवलला 8-8 हजार फी घेतात. आम्ही स्वतः तेवढी भरलेली आहे. ओके. लाखो रुपये कोर्सेसवरती खर्च केलेले आहेत. मॅडम तुमचं ऑफिस कुठे आहे? पुण्यामध्ये आहे मॅम. पुणे. अच्छा, पुण्यामध्ये. ओके. पण ही फी ना पुढच्या बॅचला वाढलेली असेल. ठीक आहे. आता आपले आणि नेक्स्ट मंथ मध्ये आपले डाउजिंग, एंजल थेरपी, त्याच्यानंतर EFT हे सगळे कोर्सेस होणार आहेत. त्याचे वेबिनार असणार आहेत. सगळ्यांनी अटेंड करा. आता आणखी एक सरप्राईज मी बोलले होते की या कोर्स सोबत तुम्हाला मास्टर लेवल, आता जे अटेंड करणार आहेत त्यांना तर मास्टर लेवलचे सेशन सगळे रेकॉर्डिंग मिळणार आहेत. पण जे कोणी आणखी इंटरेस्टेड आहेत किंवा नाही अटेंड करणार तर सगळ्यांसाठी मास्टर लेवलचं पहिलं सेशन फ्री असणार आहे. लेवल 2चं पहिलं सेशन सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. आणखी एक सरप्राईज आहे की जे कोणी मास्टर लेवलला ऍडमिशन घेणार आहेत तर त्यांच्यासाठी EFTचं सेशन फ्री असणार आहे माझं. ओके. EFT कोणाला माहितीये काय? मला माहिती आहे मॅडम. इमोशन फ्रीडम टेक्निक. इमोशन फ्रीडम टेक्निक सगळं करून आलेले. ओके. इमोशनल फ्रीडम टेक्निक. ओके. EFTचे रिझल्ट पण ही अल्टरनेट हिलिंग मेथड आहे
ओके, बॉडीवरती जे पॉइंट्स असतात ते टॅप करून त्याच्या थ्रू बॉडीमधली तुमची निगेटिव्हिटी काढली जाते त्या त्या कामाबद्दलची. ओके, हो, खूप छान. ब्लॉकेजेस काढले जातात सगळे. येस, तर तेही त्यात EFTचे सेशन ऑलरेडी त्याचे चार्ज घेते मी. ठीक आहे, तो कोर्स. पण ह्या मास्टर लेवलसाठी ते सेशन तुम्हाला फ्री असणार आहे. मास्टर लेवलमध्ये जे पेड मेंबर्स आता ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी माझं EFTचं सेशन ते फ्री असेल. ठीक आहे. आणखी एक की आता शक्तिपात मी म्हटलं की बोललेले तुम्हाला की एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. तर आज काही कारणामुळे त्यांना जमलं नाहीये, सो त्यांना मी शक्तिपाताच्या वेळेस मग त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. ते आपल्याला जॉईन होतील तेव्हा. तर ते आहेत ऑकल्ट मधले, ऑकल्ट सायन्स मधले खूप मोठे कोच आहेत ते. ठीक आहे, 4 कोटीपेक्षा त्यांचे जास्त व्ह्यूज आहेत सोशल मीडियावरती. मी आता नाव डिक्लेअर करणार नाही, डिरेक्टली ते जॉईन होतील आणि तुम्हाला त्यांच्याबरोबर समोरासमोर बोलण्याची, तुमचे काही शंका प्रश्न असले तर ते विचारण्याची संधी मिळणार आहे. ते आपल्या सगळ्यांना गाईड करणार आहेत. ऑकल्ट सायन्स मधले खूप मोठे कोच आहेत. आणि एवढंच नाहीये तर मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये ते कोर्सेस घेतात. वेगवेगळ्या विषयांचे कोर्सेस घेतात, पण तिन्ही भाषांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश असं कोणीही कोच आपल्या इथे नाही आता. ठीक आहे, की तिन्ही लँग्वेजमध्ये जो शिकवतोय आणि कोर्सेस घेतोय, कन्सल्टेशन करतोय. ओके, तर ते सर येणार आहेत. प्लीज सगळ्यांनी जॉईन व्हा. आणखी खूप छान तुम्हाला त्यांच्याकडून गायडन्स मिळेल, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ओके, ओके मॅडम. एक सेकंड. आता हा, मग हे जे कोणी इंटरेस्टेड आहेत तरी फीज आहे इथे 3,999. ओके, लिमिटेड ऑफर आहेत आणि लिमिटेड सीट आहेत. तर जे कोणी इंटरेस्टेड आहेत त्यांनी इथे स्कॅनर दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा मोबाईलवर. मॅडम ग्रुपवरती टाका तुम्ही तुमचा स्कॅनर. येस येस, ग्रुपवरती टाकते आणि माझा ऑफिसचा नंबर आहे. कोणाला काही हो. प्रॉब्लेम असेल, शंका असेल किंवा माहिती हवी असेल तर इथे वरती दिलेला आहे, या नंबरला कॉल करायचा आहे. ओके ओके, मॅडम. फोन पे नंबर ओके. वेगळा आहे 9765027236. मी ग्रुपवरती टाकून देते. आणि ज्यांना कोणाला काही इश्यू असेल तर मी आत्ताच डिक्लेअर करते. परत खूप जणांचा गोंधळ होतो, मग पर्सनली कॉल किंवा मेसेज करत बसतात. तर तुम्ही आता हाफ पेमेंट केलं आणि तुमची सीट बुक केली तरीही चालेल आणि हाफ पेमेंट तुम्ही कोर्स सुरू झाल्यानंतर केलात तरी चालेल. ठीक आहे. ओके मॅडम. ओके, याचं स्ट्रक्चर कळालं सगळ्यांना कसं आहे ते? मास्टर हो. लेवलचं काय काय सिलेबस आहे, कशा पद्धतीने शिकवलं जाणार आहे? मॅडम Yes. याचा टायमिंग कोणता राहील? काय टायमिंग कोणता राहील म्हटलं? कोण आहे? हा शेखर सर. टायमिंग ते आपण काय करूयात, ग्रुपवरती डिस्कस करून ठरवणार आहोत. ठीक आहे. कारण मॅडम मागच्या वेळेस पण मी आहे ना टायमिंग मुळे जॉईन नाही करू शकलो नाही का. ओके, शक्यतो, मागच्या बॅचला ती बॅच 8 रात्रीची नंतर येतात. 8 नंतर जर केलं तर मॅडम सगळ्याला टाइम भेटेल असं आहे. येस येस, तेच ना, वर्किंग असतील किंवा हाऊसवाईफ तेही त्यांची कामं आटोपून तोपर्यंत सगळ्यांना जॉईन करता येईल. मग त्यामुळे मोस्टली आपले मास्टर लेवल रात्रीच्याच असतात सर. ठीक आहे. तुम्ही चालेल राहिला मॅडम. होता, आठवलं मला. ओके, नो टायमिंग आहे ना प्रॉब्लेम. मॅडम, ग्रुपवर टाकून द्या टायमिंग किती राहील, येस येस. म्हणजे मग तसं मला लगेच पे करायला. ओके ओके सर, ग्रुपवरती टायमिंग देते आणि शक्तिपात सुद्धा तुमचा राहिलेला आहे, तो सुद्धा या बॅच सोबत तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके, आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का आता? माझा एकच प्रश्न आहे मॅडम, मी फक्त उद्या पाठवतो, आता मला लगेच नाही जमणार पाठवायला. तर तो प्रश्न हा नाही, तो पेमेंट नाही उत्तर आहे. माझ्याबद्दलचा पर्सनल प्रश्न आहे. ओके ओके, चालेल सर, काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. आणि ओके. सगळ्यांनी स्क्रीनशॉट मला मग नंतर पर्सनलला पाठवायचं. जे शक्तिपात घेणार आहेत त्यांनी 151 रुपये पे करायचे. ओके, ठीक आहे. शक्तिपाताचं टायमिंग मोस्टली आपण संडेलाच ठेवूया सकाळी, जेणेकरून सगळे अटेंड करू शकतील. ओके, अर्ध्या तासाचा आपला शक्तिपात असेल, अर्धा ते पाऊण तास. त्याच्यानंतर सर जॉईन होणार आहेत, मग त्यांच्यासोबत तुम्हाला टाइम मिळेल. ठीक आहे. उद्या पण आहे का सेशन? उद्या नाहीये मॅडम, झालं. उद्या नाही ना, डायरेक्ट आता संडेला. उद्या शक्तिपाठ ठेवणार होतो, पण खूप जणांना अटेंड करता येणार नाहीये, त्यामुळे संडेला शक्तिपाठ ठेवलेला आहे आपण. ठीक आहे. ठीक आहे. हो, चलो. संडेला हॅलो, हा बोला सर. संडेला 12च्या अगोदर जर ठेवलं तर बरं होईल मॅम, कारण दुपारून पण माझं ऑफिसचं थोडंसं काम असतं, क्लायंट्स येतात, त्याच्यामुळे म्हटलं आणि अपॉइंटमेंट आहे दुपारपर्यंत. काय होतं सर, शक्तिपात आपण सकाळीच देतो, पण असं काय होतं आता खूप बॅचेस चालेल असतात चालेल. आणि प्रत्येकाला वेळ ऍडजस्ट होत नाही सकाळचा, किंवा वर्किंग असतात, धावपळ असते, त्यामुळे मग आपण त्यांच्यानुसार ते ऍडजस्ट करून देतो. ठीक आहे. मला काही प्रॉब्लेम नाही, मी पहाटे 5ला पण शक्तिपात दिलेले आहेत. मग तर फारच बेस्ट आहे. असेल तर पहाटे 5ला पण देऊ शकतो. रात्री लिटरली 11, 12, 1 पर्यंत सुद्धा आम्ही शिकवलेलं आहे. रविवारचा 5चा टायमिंग बेस्ट राहील मॅडम मग सकाळी.
मॅडम एवढ्या मॉर्निंग नको. हो ना, मी तेच म्हणतो. एक काम करूया, सगळ्यांना आपण 10चं टायमिंग ठेवूया, चालेल? चालेल 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 काय हरकत 10 ते नाही. 11 चालेल बेस्ट आहे बेस्ट. ओके, चलो, काही प्रॉब्लेम नाहीये. चलो, आपलं सेशन इथे आपण संपवत आहोत आता. प्लीज सगळ्यांनी जॉईन व्हायचंय संडेला वेळेवरती. ओके, हो, 10 ग्रुपवरती ते मी 11. सगळं इन्फॉर्मेशन अपडेट करून देईन. थँक्यू सो ओके. मच ऑल ऑफ यू. थँक्यू.